शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासह शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आणि भूमी अधिकार आंदोलनाच्या वतीनं आज देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापुरातील बिंदू चौकात सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली। या निदर्शनांदरम्यान पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, त्याला पोलिसांनी मज्जाव केला। त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव गिरीश फोंडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं। येत्या नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन उभारणार आहेत, असं फोंडे यांनी सांगितलं। या आंदोलनाची महत्त्वाची मागणी जी आहे ती भारत अमेरिका व्यापार करार जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे। अमेरिकन टेरिफ जे आहे त्याच्याविरोधात भारत सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे। शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प लादून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातात, त्या कॉर्पोरेटच्या घशात दिल्या जात आहेत। याला आमचा विरोध आहे। कर्जमाफी व्हायला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, किमान हमी भावाचा कायदा जो आहे तो लागू व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे। ट्रॅक्टर जो आहे तो ट्रॅक्टर 15 वर्षापूर्वी त्याची वयोमर्यादा होती, ती आता 10 वर्षे केली गेलेली आहे। हे भांडवलदार हितासाठीच केलं जात आहे। सहकार कायदा 2025 जो आणलेला आहे तोही भांडवलदारांच्या हितासाठी अमित शहाने आणलेला आहे, याचा विरोध आम्ही करतोय। हे आंदोलन करत असताना आज आम्ही ठरवलं होतं की नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जळायचा। पोलिसांच्या विनंती आम्ही नरेंद्र मोदींचा पुतळा बाजूला ठेवला, पण डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा आज जळत असताना पोलिसांनी अक्षरशः आमच्यावरती दडपशाही केलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळू त्यांनी न देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे दिसतं याच्यावरून की नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीस सरकार हे इथली जनता चालवत नसून ते डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते चालवतात। कारण यांना डोनाल्ड ट्रम्प बदलची भीती कसली वाटते हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून भारताच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचं हितांचं रक्षण जे अमेरिकन आक्रमण जे होते त्याचं हितरक्षण करायला भारत सरकार जे आहे ते सपशेल अपेक्षी ठरलेलं आहे। आणि म्हणून आज आम्ही निर्वाणीचा इशारा देतो आहे की येणाऱ्या काळात भारत सरकारने हे जर का मागण्या मान्य नाही केल्या तर मात्र आम्ही दिल्लीमध्ये घुसून ज्या पद्धतीनं 4 वर्षापूर्वी आंदोलन केलं तसं घुसून दिल्लीला वेढा देऊन या सर्व शेतकरी पास येऊन ज्यादा आंदोलन करणार आणि नरेंद्र मोदी सरकारला हकलून देणार। या आंदोलनात अजित पवार, बाबासाहेब देवकर, सागर कोंडेकर, नामदेव पाटील, सुभाष जाधव, रघुनाथ कांबळे, रवी जाधव, दिलीप पवार, विवेक गोडसे, प्रकाश जाधव यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते।